नमस्कार, जय महाराष्ट्र। तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये ज्या महिलांची केवायसी एकदाही झाली नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी देणार आहे। बघा हा, मी आत्ताच परत सांगते, नवीन केवायसी ची माहिती देणार आहे। त्यामुळे प्लीज पहिलं हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठलाही गैरसमज करायचा नाही। मला म्हणायचं नाही नंतर की ताई आम्ही विचारतो बाहेर जाऊन तर आम्हाला लोक ही फेक माहिती आहे असं सांगतायत। मला बऱ्याच महिला म्हणल्या की ताई आम्ही ही माहिती विचारली बाहेर कुठं जाऊन तर आम्हाला सांगितलं की ही फेक माहिती आहे। मला सांगा, हे पोर्टल महाराष्ट्र शासनाचं आहे। हे जे महासारथी पोर्टल आहे हे महाराष्ट्र शासनाचं आहे आणि इथं महाराष्ट्र शासन लिहिलेलं आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र शासन तुमचा महाआयडी तयार करा। मी माझ्या लाईव्ह मध्ये त्या दिवशी पण दाखवलंय आणि बघा, हे सर्व महाराष्ट्र शासनाची खात्रीशीर माहिती आणि खात्रीशीर पोर्टल आहे। सॉरी, तर हे महाराष्ट्र शासनाचं खात्रीशीर पोर्टल आहे आणि ही खात्रीशीर माहिती आहे। त्यामुळे या माहितीला कोणीही इग्नोर करू नका। हे पूर्ण महाराष्ट्र शासनाचं पोर्टल आहे। आता ह्याचं काम काय आहे तर बघा, मी पहिले तुम्हाला सांगते आनंदाची बातमी काय आहे। पहिलं ऐका आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जी प्रक्रिया करायची सांगितली ना त्याच्या पद्धतीने करा। आता ह्याच्यामध्ये आनंदाची काय बातमी आहे बघा, ह्याच्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की तुम्ही कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला हे महाआयडी कार्ड काढणं बंधनकारक आहे। कारण तुम्ही आता इथेच केवायसी करू शकणार आहात तुमची दर वर्षाला या महाआयडी कार्डच्या अंतर्गत किंवा या पोर्टलवर, महासारथी पोर्टलवर। आलं लक्षात? आता दुसरी माहिती तुम्हाला सांगते, ह्याच्यामध्ये आमच्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जेवढ्याही महिलांनी अगोदर केवायसी केलेली आहे त्या सर्व महिलांना इथेच केवायसी करायची आहे। परत एकदा तुम्हाला इथेच केवायसी करायची आहे याच सारथी पोर्टलवर किंवा हे महाआयडी कार्ड काढल्यानंतर। आपली लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जे पोर्टल होतं ते आता बंद आहे, बंद आहे, बंद आहे। आलं का लक्षात? आता या पोर्टलवर तुम्हाला केवायसी करायची आहे। तुम्हाला दुसऱ्यांदा जी केवायसी करायची ती इथं करायची। आलं लक्षात? बऱ्याच महिलांची केवायसी जुलैमध्ये केली होती असं म्हणतायत, त्या मला काही समजत नाही तो विषय काय। पण जर तुमची केवायसीला आता 1 वर्ष पूर्ण झालं असेल तर तुम्हाला तुमची केवायसी रिपीट आता अपडेट करायची आहे। जर तुम्ही तुमची केवायसी अपडेट नाही केली तर तुमचा पण लाभ बंद होईल। आलं का लक्षात? ही सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे की तिथं जे दिसते की तुमचं जी केवायसी आहे ना ती अपडेटला आलेली आहे। तर तुमच्या केवायसीला 1 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर तुम्ही केवायसी करा। आलं लक्षात? आता हे 2-3 मुद्दे झाले। खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका। या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा। बघा, बऱ्याच महिलांची केवायसी झालेली नाही, त्यांनाही त्यांची केवायसी करून घेऊ द्या। आता त्याचीच माहिती पुढे देणार आहे। आलं का लक्षात? पहिलं मी अगोदर आधी पण सांगितलं, आता परत सांगते, व्हिडिओ पहिले शेवटपर्यंत पहा, गैरसमज करून घेऊ नका। आता ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणाल ताई माहिती सरकारकडून आली आहे का, तर ही माहिती सरकारकडून आलेली नाही, पण ते पोर्टलवर जे दिसतंय ना ते मी तुम्हाला सांगते की त्या पोर्टलवर सगळी माहिती तशी आलेली आहे। आलं का लक्षात? आता दुसरी माहिती तुम्हाला देते। आता तुम्ही म्हणताय ताई आम्ही एकदाही केवायसी केली नाही हो, आमचा लाभ बंद झालाय, आमचा लाभ बंद झालाय। तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि आनंदाची बातमी देते, याच सारथी पोर्टलवर नवीन ज्या महिलांची एकदाही केवायसी झाली नाही त्या महिलांची पण केवायसी होत आहे। माझ्या बऱ्याच महिलांनी केवायसी केली आहे, मी त्या दिवशी लाईव्ह घेऊन सांगितलं ना त्याच्यानंतर, आणि मला बऱ्याच महिलांनी सांगितलं की ताई आम्ही केवायसी केली आहे, फक्त आम्हाला लाभ मिळेल का आता पुढं, तर त्या संदर्भातही पुढे माहिती देणार आहे की तुम्ही केवायसी केली असेल तर तुम्हाला लाभ मिळेल का नाही मिळेल। आलं का लक्षात? तर त्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे ज्या महिलांनी एकदाही केवायसी केली नाही। तर हे जे ह्याची लिंक मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये देते, मी कालच्या लाईव्ह मध्ये पण दिली होती, आता परत तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये या सारथी ऍपची मी लिंक तुम्हाला देते। त्या ऍपवर जा, त्या पोर्टलवर जा, तिथे तुम्ही पहिलं महासारथी जे आहे ते महासारथीवर जा, तिथे तुम्ही तुमचं महाआयडी कार्ड अगोदर काढा। महाआयडी कार्ड काढल्याशिवाय तुम्हाला केवायसी करता येणार नाही। ते कार्ड काढल्यावरच तुम्ही लॉग इन करू शकणार आहात, अन्यथा तुम्ही लॉग इन करू शकत नाही। आलं का लक्षात? त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अजून एकदाही केवायसी केली नाही तर पहिलं ह्या ऍपवर, या लिंकवर जा, लिंकवर जाऊन त्याच्यानंतर तुम्ही ते महाआयडी कार्ड काढा। महाआयडी कार्ड काढल्यानंतर परत तुम्ही लॉग इन करा। लॉग इन केल्यानंतर तिथे कॅप्चा वगैरे त्यांनी जे सांगितलंय OTP वगैरे ती सर्व प्रक्रिया करून घ्या। ते केल्यानंतर तुम्हाला नवीन केवायसीचं पण तिथं ऑप्शन दिसतंय की तुम्हाला केवायसी करायची असेल तर तुम्ही तिथं केवायसी करू शकता, कारण सगळ्यांनाच तिथं केवायसी करता येतंय। आता
ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बघा. आता ज्या महिलांनी आता 2-3 दिवसामध्ये केवायसी केली तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला आम्हाला लाभ मिळेल का ताई? बघा, आता सरकारकडून ही माहिती आली आहे का की तुम्ही इथे जाऊन केवायसी करा तुम्हाला लाभ मिळेल? तर सरकारकडून ही माहिती नाही आली. हे पोर्टल सरकारचंच आहे, पण त्यांनी अजून का माहिती दिली नाही मलाही माहित नाही. सरकारकडून ही माहिती येणं गरजेचं आहे. मला असं वाटतंय की या पोर्टलचं अजूनही काम चालू आहे. हे पोर्टल अजून वर्किंग मध्ये आहे. ह्याच्यावर सगळ्याच अपडेट अजून आलेल्या नाहीत, म्हणून बहुतेक त्यांनी ह्याची अनाउन्समेंट अगोदर अजून केलेली नाही. आलं का लक्षात? पण लवकरच सरकार अनाउन्समेंट सुद्धा करणार आहे, पण त्याच्या अगोदर ही माहिती मिळालेली आहे आपल्या सर्वांना. तर सर्वांनी गर्दी होण्याच्या अगोदर त्या पोर्टलवर तुमची केवायसी एकदा पण झाली नसेल तर तुम्ही नक्कीच ती केवायसी करून घ्या. ह्याच्यामध्ये तुमची केवायसी झाल्यानंतर तुम्हाला काय मेसेज येतो सक्सेसफुलचा ते मला नक्कीच सांगा कमेंट करून. तुम्ही केवायसी केली ते पण मला कमेंट करून सांगा. आता पुढे जाऊ ताई, आम्हाला लाभ मिळेल का? तर बघा, तुम्ही केवायसी तर करून घ्या ना. केवायसी केल्याशिवाय लाभ मिळेल का नाही मिळेल आपल्याला तसं काही खात्रीशीर अजून माहित नाही, पण तुमची केवायसी होत असेल ना तर केवायसी करून घ्या. बघा, जुलैचा हप्ता तुम्हाला आता लगेच येईल ही तर शक्यता खूप कमी आहे, बरोबर. पण जर तुम्हाला ही जर केवायसी तुमची झाली तर आपण बघूया की तुम्हाला ऑगस्टचा हप्ता मिळतो का ते. आलं का लक्षात? ऑगस्टचा हप्ता. आता ऑगस्ट आणि जुलै 2 हप्ते एकत्र येतात का त्याची माहिती मी काल पण सांगितली. त्याची कुठलीही खात्रीशीर माहिती आली नाही. त्याचा GR पण अजून आलेला नाही. आलं का लक्षात? GR आल्यावर तुम्हाला सगळी माहिती मी देणार आहे. आलं का लक्षात? आपल्या जुलै महिन्याचा. त्यामुळं या व्हिडिओला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. अशीच खात्रीशीर माहिती आपण देतो. आता तुम्ही केवायसी तर करा. एकदा केवायसी केल्यानंतर तुम्हाला लाभ मिळतो का ते आपण बघूया. आणि तुम्हाला लाभ मिळाला तर तुम्ही मला सांगणारच ना कमेंट करून की ताई आम्हाला लाभ मिळाला बघा, आम्ही पात्र झालो बघा, बरोबर. अगोदर केवायसी तर करा. केवायसी केल्यानंतर बघू, कारण सरकारकडून माहिती आली नाही पण तिथं केवायसीचं ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. आणि बऱ्याच महिलांनी केवायसी केली. आता ज्या महिलांनी केवायसी केली तुम्ही मला सांगा वितरण झाल्यावर की तुम्हाला हप्ता मिळाला का ते, कारण आपल्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे ही. खूप महत्वाची अपडेट तुम्हाला मी आज दिली आहे नवीन केवायसी संदर्भात. मी परत सांगतो, कोणीही इथं काळजी करू नका. सर्वांनी केवायसी करून घ्या. सरकार लवकरच या विषयाची अनाउन्समेंट करणार आहे. आलं का लक्षात? पण अगोदर आपल्याला माहिती मिळाली त्यामुळे मी तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवलेली आहे. ज्यांची केवायसी होत असेल त्यांनी सगळ्यांनी केवायसी करा, पण त्याच्या अगोदर ते महाआयडी कार्ड काढून घ्या. तर मला असं वाटतं ही माहिती तुम्हाला आनंदाची वाटली असेल ना. केवायसी करा. हप्ता मिळतो का नाही ते पुढे आपण बघूया येणाऱ्या काळामध्ये की हप्ता मिळतो का. जुलैचा नाही मिळाला तर ऑगस्टचा मिळतो का ते बघूया आपण, बरोबर. आपणही ते कसं आपण पण काय म्हणतात ना ते प्रयत्न करत आहोत. केवायसीचे प्रयत्न की तुमची केवायसी व्हावी हे आपले खूप महत्वाचे प्रयत्न चालू होते. त्या संदर्भात ही तुम्हाला माहिती दिलेली आहे मी. एकदा केवायसी करा. जुलै महिन्याचा हप्ता येतो का आपण चेक करू. जुलैचा नाही आला तर ऑगस्टचा येतो का चेक करू. कारण तुम्ही केवायसी केल्यावर तुमचा फॉर्म पडताळणी होणं, ते पात्र होणं खूप महत्वाचं आहे, बरोबर ना. त्यामुळं तुम्ही केवायसी अगोदर करा. केवायसी अपडेट व्हायला वेळ लागतो. एकदा ती केवायसी अपडेट झाल्यावर जुलै महिन्याचा हप्ता नाही मिळाला पण ऑगस्टचा मिळतोय का नक्की बघू. आणि जर जुलैचा हप्ता मिळाला तर मला कमेंट करून सांगा तुम्ही नवीन केवायसी केल्यावर, म्हणजे ज्यांची केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी. ज्यांची केवायसी अगोदर झाली त्यांना तर सांगितलंय आणि सर्व योजनांच्या अंतर्गत तुम्हाला केवायसी करायची हे पण सांगितलंय. त्यामुळे या माहितीला कोणीही इग्नोर करू नका. आलं का लक्षात? OTP येत नसेल तर रेंज प्रॉब्लेम असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम असेल, सर्व्हरला प्रॉब्लेम नाहीये, त्या पोर्टलला प्रॉब्लेम नाहीये, तुमच्याकडे रेंज प्रॉब्लेम वगैरे काहीतरी असू शकतो, मोबाईल नंबर चेंज केलेला असू शकतो, काहीतरी प्रॉब्लेम असू शकतो. ह्याच्यावर तुम्ही कमेंट करा की तुम्हाला काय अडचणी येत आहेत. त्याच्यावर मी व्हिडिओ लवकरच शेअर करते. अजूनही या पोर्टलवर सरकारचं काम चालू आहे. पोर्टल अपडेट करायचं काम चालू आहे. त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नका. या माहितीला जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून या माझ्या जवळपास 60 लाखाच्या वरती महिला आहेत ना केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी ही केवायसी अपडेट खूप महत्वाची आहे. एकदा केवायसी होऊ द्या, मग नंतर बघू आपण हप्ता मिळतो का नाही मिळतो, बरोबर. चला तर मग आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. अशाच खात्रीपूर्ण माहितीसाठी आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा. का करा? करण्याला 1 रुपया लागत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.